बॉलिंग मार्क वरती कैलासला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे फक्त दिशा दिली. आनंद लोके ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. श्री गणेशा होतोय. प्रत्येक इनिंग मध्ये आपल्याला एक एक रिव्ह्यू आहे. दिलेल्या वेळेमध्ये तो रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. जर तो सक्सेस झाला तर कॅरी फॉरवर्ड नक्कीच होईल. बॅकफूट वरती जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी वाईडिश आहे. रनआउटची संधी तिथे निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न होता. पोझिशन मध्ये ते आले होते लगेचच, परंतु फेकी झाली नाहीये त्या अनुषंगाने. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सिंगल. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉक्स आउटच्या रूपामध्ये आनंद लोके. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिला महत्वाचा धक्का लागतोय दोन्ही आकड्यावरती. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर घनश्याम शिंदे. J07 वेगवेगळ्या अर्थातच फॉर्मॅट मध्ये घनश्यामचं नाव अंडरम क्रिकेट मध्ये आपण सातत्याने बघितलं, ऐकलं, घेतलं जातं. लेजंड ऑफ गेम म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे, त्याला सध्या आपण बॅटिंग मार्क वरती पाहतोय. इथून मात्र जबाबदारी. अर्ली स्टेजेस वरती विकेट गेलेत. इथे मात्र जज केलं चेंडूला डाऊन द लेग साइड. चेंडू आहे कैलास विरुद्ध पहिल्याच बॉल वरती व्हेरी फर्स्ट बॉल फेस करताना स्टेप आउट करण्याचं मन बनवलं होतं. असे अनेक वेगवेगळ्या टॅक्टिक्स आपण घनश्यामच्या माध्यमातून सातत्याने पाहिल्यात, परंतु समोर सुद्धा कैलास आहे. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे एक इनिंग समाप्त करण्यासाठी आहे. ही सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत सातत्याने आपण पोहोचवतोय. ऑलरेडी 4 मिनिटाचा वेळ या काही अर्थातच चेंडूसाठी आपण घेतलाय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. लेग बाईसच्या रूपामध्ये धाव आहे आणि धावफलक 4 या स्कोर कार्ड वरती आहे.
तितक्याशा धावा या क्रीडांगणावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वाहताना दिसत नाही. 30-32 धावा सुद्धा अर्थातच एक सेन्सिबल टोटल असतं. दुसऱ्या बाजूला रोहन होम ग्राउंड ऑलमोस्ट बॅकफूट वरती पंच केलंय. इथे रनआउटची संधी आहे. इथे मात्र रनआउटचा विकेट आहे. न्यू बॅटर हेनॉयला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे बॅकफूट वरती पंच करण्याचा प्रयत्न. तिथे सुद्धा क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 4 या स्कोर कार्ड वरती आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झाले. धावफलक 4 या स्कोर कार्ड वरती आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक. जाऊया डिस्क जॉकी कडे. केलं गेलंय. सुशांतला मस्त सुद्धा आपण अनेक वर्षापासून सत्यविनायक या संघाकडून खेळताना पाहतोय. सुशांतकडे सुद्धा अनुभव आहे आणि सध्या तरी परिस्थिती मात्र त्यांच्या बाजूने झुकताना दिसते. कारण पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यात. दुसऱ्या बाजूला दीक्षित रॉयल चेंबूर. इथून मात्र एक पार्टनरशिपची गरज आहे. 30-32 धावा क्रीडा नगरीवरती जर या क्रीडांगणावरती झाल्या ना तर त्या धावा इतक्या लवकर चेस होताना आपण पाहत नाहीये. त्या क्रीडांगणाचा इतिहास आहे. खूप कमी धावा चेस होताना आपण पाहतोय. चला आपला टायमर सुद्धा ऑन आहे. पहिल्या षटकासाठी ऑलमोस्ट आपण 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलाय आणि वेळ आपल्याकडे कमी. आपण शेड्यूल पेक्षा 2 तास डिले आहेत. पंचांना सुद्धा विनंती वेळेचं अर्थात सातत्याने आपण बंधनचं पालन करा. 1:28 ऑलरेडी झाल्यात. तब्बल 2 लॉट आजच्या दिवसामध्ये आणि त्यासोबतच भला मोठा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला आजच आवर्त करायचा आहे. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. 6 खेळाडू आपल्याला आता स्क्वेअरच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. विथ बॉलर विकेट किपर 4 खेळाडू स्क्वेअरच्या आतमध्ये आहेत. बॉक्सच्या आतमध्ये आहेत. मुंबईचं क्रिकेट दर क्रीडांगणाच्या अनुषंगाने फील्ड सेटअप बदलावं लागतं. हेनॉय एका बाजूला. इथे मात्र नो बॉलचे संख्या. नो +1. या क्रीडांगणावरती नो म्हणजे एक मोठा बोनस आहे. कारण धावा तितक्याशा जास्त होत नाही. इथे जर आपण नो चेंडू हाताळले आणि त्याच्यावरती धाव पण प्लस झाली तर कुठेतरी तो ऑलमोस्ट चौकारासारखाच काम करतो. दुसऱ्या बाजूला हेनॉय खूप सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत त्याने दाखवलाय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पंच केलंय फक्त आणि याच्यासाठीच मात्र आपण पाहिलं तर हेनॉयला इंट्रोड्यूस केलं गेलंय. कारण इथून मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर धावफलकाला चालतं ठेवणं कामाचं होतं. त्याच्यामुळेच आपण पाहिलं कुठेतरी दीपलला थांबवलं गेलं आणि त्याच्यावरती हेनॉयला पाठवलंय. पुल करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन झाला नाहीये. गतीवार चेंडू होता. गती जास्त होती. डॉट बॉल येतोय. 7 ऑन द स्कोर कार्ड.
अजून एक महत्वाची सूचना आहे. अजून एक महत्वाची सूचना आहे. चेंडू जर पडद्याला लागून मैदानाच्या आतमध्येच आहे तर तुम्हाला धाव ही कंप्लीट करायची आहे. अनलेस अँड अंटिल पूर्ण बॉल पडद्याच्या बाहेर ट्रॅव्हल होत नाही तिथपर्यंत ती डिक्लेअर धाव अर्थातच ग्राह्य धरला जाणार नाहीये. वाईट बॉल येतोय. धाव फलक 9 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र वेल लेफ्ट. अजून एक वाईट बॉल. डबल डिजिट मध्ये धाव फलक 10 या स्कोर कार्ड वरती आहे. हलक्या हाताने फक्त डिफेन्स केलंय. सिंगल तिथे सुद्धा कंप्लीट होणार आहे. धाव फलक 11 स्कोर कार्ड वरती आहे. ज्या जबाबदारीसाठी आपण ला पाठवलं होतं ती जबाबदारी त्याने आतापर्यंत पार पाडली आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र ऑफस्टिक्सच्या बाहेर पंच वळतायत. दीपूला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अनेक वर्षांचा क्रिकेटचा दांडगा अनुभव, किंग म्हणून ज्याची अंडर क्रिकेटमध्ये ओळख राहिली आहे, सध्या तो पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतोय. फुलारेंचा बॉल समोरच्या दिशेने. रमजान चेंडू खाली आलाय. फेकी झाली आहे परंतु एक धाव निश्चितच रोखू शकत नाहीये. 13 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा बॉल अजून येणं बाकी आहे. स्टेप आउट केलं पुन्हा एकदा. कनेक्शन तितकं चांगलं नाहीये. ग्रेस युनायटेड डेव्हलपर्सच्या बॅनरला सलामी देणारा सिंगल तर आलाय. धावफलक जाऊन पोहोचेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती आहेत. 11 मिनिटाचा अवधी आपण ऑलरेडी घेतलेल्या 2 षटकांसाठी. बॉलिंग मार्क वरती रमजानला इंट्रोड्यूस केलं गेलं. रमजानकडे सुद्धा गती आहे परंतु त्या गतीचा वापर करावा लागणार आहे. ऑप्शनच्या बाहेर. तिथे मात्र आपण पाहतोय गती होती. बॅटरला तर बीट केलं तिथे, कारण फक्त आणि फक्त डिफेन्स करण्याचं मन बनवलं होतं. धावफलकावरती 15 धावा आहेत. 16 करेक्शन 16 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच लेग 22च्या रूपामध्ये कंप्लीट होती आहे आणि धावफलक 17 या स्कोर कार्ड वरती आहे.
फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु आर्किटेक्ट हिमांशु मिश्रा यांच्या अर्थातच बॅनरला सलामी देणारा बॉक्स आउटचा विकेट येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय क्रिकेटमध्ये राहिली आहे. वन मोर लेजेंड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दीपलवरती आता इथून जबाबदारी आहे क्रीडांगणाचा, त्याच्याकडे अनुभव सुद्धा आहे, त्याला माहिती आहे इथून मॅच पुढे कशी न्यायची आहे. परंतु क्रिकेटमध्ये आपण काल काय केलं याला फारसं महत्त्व नसतं. आज तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. इतिहासापासून फक्त आणि फक्त आपण अनुभव घेऊ शकतो. धावांचा विचार केला धावफलक 17 स्कोर कार्ड वरती आहे, 17 ऑन द कार्ड. वाईसच्या माध्यमातून वनडीचे डिक्लेअर इशारा येतोय. इथे मात्र वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावांना या मॅच मध्ये कुठेतरी तुम्हाला बॅकफूट वरती नेतात. आतापर्यंत धावांचा विचार केला धावफलक 19 वरती आहे. यावेळेस फक्त मनगडाचा वापर केला हलक्या हाताचा. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलक 20 या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा बॉल आहे स्ट्राइक एंड वरती हेनॉय. स्टेप आउट केला फ्रंट फूट वरती जाऊन आणि फक्त पिच वरतीच ठेवलाय बॉल. सिंगलने मात्र धावफलक 21 या स्कोर कार्ड वरती आहे. 3 षटकाची झाली आहे समाप्ती. 21 धावा धावफलकावरती आहेत. 7च्या सरासरीने धावा येत आहेत. इथून जर शेवटच्या षटकामध्ये 8-10 धावा आल्या तर एक टोटल सेन्सिबल असणार आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 30 धावा चेस झाल्या नाही ते, परंतु यावेळेस चित्र काय असेल, कारण धावफलकावरती 21 धावा आहेत. एका बाजूला दीपल लेजंड ऑफ गेम आणि त्याच्या सोबतीने हेनॉय. बॉलिंग मार्क वरती किसनला इंट्रोड्यूस केलं गेलं. चला प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे, फक्त 4 मिनिटं आपल्याकडे उरली आहेत. स्टेप आउट केलंय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचे संकेत येत आहेत. नो बॉलचे संकेत येत आहेत. बॉल काउंट झालाय परंतु रन सुद्धा काउंट झाली आहे. बघता बघता आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि अजून एक महत्वाची स्पर्धा आपण बघणार आहोत 20, 21, 22 या तारखेला. दिव्या फाउंडेशन आयोजित भव्य भगवा चषक असल्फा इथे तब्बल 51,000 रुपये अर्थातच क्रीडा स्पर्धेचं बक्षीस आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक ऍक्टिवा आहे आणि अनेक आकर्षक बक्षीस आहेत असं आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय आयोजक करते अनुपमजी चतुर्वेदी, संस्थापक अध्यक्ष दिव्या फाउंडेशन आयोजित भव्य भगवा चषक 2025. ही सुद्धा एक मोठी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मिलिंदजी पाचारणे सर यांच्या अर्थात नेतृत्वाखाली संपूर्ण आयोजन असेल. असल्फा ठिकाणी अर्थातच ही क्रीडा स्पर्धा असणार आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत.
न्यू बॅटर प्रतीक वांगड अजून एक अंबोरीमधील सितारा आपण पाहतोय ज्याच्याकडे या क्रीडा नगरीचा अनुभव आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचे संकेत येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दीपलने प्रयत्न केले होते रिस्की रनचे, परंतु प्रतीकने नक्कीच इंटरेस्ट दाखवला नाही या धावेसाठी आणि धावफलक 26 या स्कोर कार्ड वरती आहे. दीपल इथून मात्र आक्रमण करताना दिसेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. इथे मात्र चांगली कॉलिंग आपण पाहतोय. चांगली कॉलिंग, चांगला लेफ्ट, अप्रतिम कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. तर दोन्ही खेळाडूंनी अनेक वर्ष एकत्र क्रिकेट खेळलाय. चांगलं कॉलिंग. वाईड +1 धावा येत आहेत. स्टेप आउट केलंय आणि फक्त पंच केलंय. प्रतीक सेन्सिबल क्रिकेट. 29 धावा धावफलकावरती आहे. 29. प्रतीकला माहिती आहे इथे या धावा इनफ आहेत. इथे मात्र चेंडूला जाऊ दिलं. 30 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला लेफ्ट डाऊन द लेग साइड. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. दीक्षित, रॉयल चेंबूर आणि त्यांचे विपक्ष आपण पाहतोय. सत्यविनायक बॉब. 32 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रतीक लेझी एलिगन्स थोडंसं पाहायला मिळालं. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत. 33-34 चा पाठलाग करायचा
चला सुरुवात करायची आहे. दीक्षित 11 रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विपक्ष सत्यविनायक ब. इथे मात्र आपण पाहतोय आनंद एक्स्ट्रा बाउन्सला जज करू शकला नाहीये. 22च्या रूपामध्ये धाव आहे. प्रणीतची खासियत आहे अशाच पद्धतीने त्याच्याकडे हाईट आहे. त्या हाईटचा तो पुरेपूर वापर करतो. हिट द डे गोलंदाजी आपण ओव्हरमध्ये पाहिली आहे, परंतु प्रणीत जेव्हा जेव्हा बॉलिंग मार्क वरती असतो ना तेव्हा तेव्हा हे चित्र आपण पाहिलंय. चांगला लेंथ वरून बाउन्स झाल्यानंतर मात्र आपण पाहिलं विकेट किपर सुद्धा सरप्राईज झालाय. राजांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपण स्माइल पाहतो. त्याला माहिती आहे या चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं, कारण थ्रू द कव्हर्स कोणताही खेळाडू डीप मध्ये नाहीये. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. कनेक्शन चांगलं झालं असतं तर कदाचित चौकार सुद्धा आला असता. चला स्पीडअप करा. 20 मिनिटाचा टाइम आपल्याकडे आहे. अजून एक चांगला बॉल तिथे ड्राईव्ह केलाय. इथे मात्र आपण पाहिलं त्याच लेंथ वरून थोडासा चेंडू खाली राहिला, कारण गती जास्त होती. प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहतो हळूहळू लंच नंतर मात्र या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होतोय. क्रिकेटवरती प्रेम आहे या सर्वांचं. इथे यॉर्करचा वापर केला गेला. प्रणीतची हीच खासियत आहे. लाईन लेन सोबत गतीमध्ये सुद्धा व्हेरिएशन करतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय. फेकी खराब आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय काय घडतोय. आज ही रील SSS लाईव्ह वरती व्हायरल होणार आहे. याच्यात मात्र दुमत नाहीये. बॅटरला वारंवार सातत्याने जीवनदान मिळालंय. एकच धाव मिळते, परंतु बॉल कोणत्या कोणत्या कोपऱ्याला फिरायला याच्यासाठी तुम्हाला SSS लाईव्ह वरती रिप्ले बघावं लागणार आहे. अजूनही प्रेक्षकांना कळत नाही नक्की धावा किती मिळाल्यात, तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी फक्त एकच धाव कंप्लीट झाली आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ही रील नक्कीच आज व्हायरल होणार आहे. स्टेट ऑन द ट्रॅक. रितेश चेंडू खाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा बॉल आहे. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अजून एक चांगला बॉल. अप्रतिम स्पेल हाताळलाय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. जर कदाचित ओव्हरथ्रो झाला नसता तर एक विकेट सुद्धा असता रनआउटच्या रूपामध्ये. अप्रतिम षटक. फक्त आणि फक्त 2 धावा. 34चा पाठलाग करायचा होता. आता 18 मध्ये 32ची गरज आहे.
ठीक. आनंद लोकेला इंट्रोड्यूस केलं गेलं. आनंदकडे सुद्धा क्षमता आहे. एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून नक्कीच त्याच्याकडे पाहिलं गेलं मागच्या अनेक वर्षापासून. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, थोडंसं लेझी एलिगन्स आणि तिथून मात्र चेंडू होतं फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. हा चौकार मात्र मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का? इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. चौकारानंतर लगेच स्ट्राईक इन रोटेट केलं गेलंय आणि धावफलक पुढे जाऊन पोहोचणारे तब्बल 7 या स्कोर कार्डवर. 7 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस डायरेक्ट हिट, सेन्सिबल क्रिकेट. इथेच घनश्याम शिंदे पूर्णपणे वेट केलं तिथे आणि राजनला जावं लागणार आहे. रन आउटच्या रूपामध्ये मोठा धक्का लागतोय. राजन गॉन. यस डीजे मास्टर. प्रणितला आपण पाहतोय इंट्रोड्यूस केलं गेलंय. आनंद विरुद्ध प्रणित असं बॅटल असणार आहे. 7 धावा धावफलकावरती आहे. थोडंसं स्पीडअप करा. टाइमर आपला ऑन आहे. चौतीसचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 8 धावा लागल्या आहेत. एका बाजूला दीक्षित 11, रॉयल शेंबूर आणि त्यांच्या विपक्ष सत्यविनायक बस हा सामना सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये प्रणितने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. इथे मात्र प्रतीक याच्यासाठीच ओळखला जातो. अंबोली नगरीमधील अर्थातच वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे अंडर क्रिकेटमध्ये. चेंडूला जाऊ दिला नाहीये मागे. मनगडाचा वापर वनडीच्या रूपामध्ये धाव आहे. धावांचा विचार केला धावफलक 11 या स्कोर कार्ड वरती आहे. 11 ऑन द स्कोर कार्ड. 34चा पाठलाग करायचे. बारामध्ये 23ची गरज अजूनही आहे. घनश्यामला इंट्रोड्यूस केलं गेलं. क्रुशियल ओव्हर असणार आणि ती जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. राइटेड बॉल, अप्रतिम क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलंय तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जेवढं चांगलं स्ट्रोक सिलेक्शन तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जर हा चौकार व्हेरी फर्स्ट बॉल वरती आला असता तर कुठेतरी आपण पाहिलं तर गणित बदललं असतं. आणि 3 धावा या क्रीडांगणावरती जर आपण वाचवतायत ना तर ऑलमोस्ट तुम्ही 6 ते 7 रन वाचवतायत. पण या क्रीडांगणावरती ऑलरेडी धावा होत नाहीत. जेवढं चांगलं स्ट्रोक होतं तेवढं चांगलं डिफ्लेक्शन आपल्याला कव्हरमध्ये पाहायला मिळालं. इथे मात्र नो बॉलचे संकेत येत आहेत. नो बॉलचे संकेत येत आहेत. धावांचा विचार केला 13 धावा धावफलकावरती आहेत.
इथे मात्र फेकी झाली होती, परंतु घनश्याम सिंगल येणार आहे. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचणार आहे. 34ची गरज होती. 14 धावा धावफलकावरती आहेत घनश्यामच्या. अर्थातच धावा आल्यात काही या चेंडूमध्ये. व्यूरचनेमध्ये थोडासा बदल प्रतीकला आपण पाहतोय. शॉर्ट थ्रू द कव्हर आणलं जात आहे, कारण मागच्या वेळेस तिथेच तो स्ट्रोक होता. इथे मात्र वाईट बॉल आहे. इथे मात्र वाईट बॉल आहे. धावांचा विचार केला धावफलक 15 स्कोर कार्ड वरती आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आतापर्यंत येतात घनश्यामच्या ओव्हरमध्ये. इथे मात्र रनआउट आपण पाहतोय. रन आउटच्या रूपामध्ये अजून एक अर्थातच धक्का लागतोय. विकेट, परंतु बॉल काउंट होणार आहे. वरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 18ची गरज अजूनही आहे. हलक्या हाताने फक्त ग्लान्स केले. 17 धावा धावफलकावरती आहेत रमजानला. आता मात्र बॅटिंग एंड वरती आपण पाहतोय. इथे मात्र धीम्या गतीचा बॉल आहे. ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर. कमबॅक केले घनश्यामने. अर्ली स्टेजेस वरती काही चेंडू एक्स्ट्रा हाताले. शेवटचा बॉल आहे. अजून एक चांगला बॉल. षटकाची होईल का समाप्ती? तर यस. 17ची गरज अजूनही आहे. या षटकामध्ये धावांचा आपण विचार केला तब्बल 6 धावा खर्च झाल्यात. 17ची गरज आहे. रितेशला आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. फिरकीचा जादूगर म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे रितेश गव्हाणेला आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. राईट टर्म राऊंड विकेट न तो सुरुवात करेल. 17ची गरज आहे. मोठं धावफलक गाठायचं बॅटिंग टीमला. आल्या आल्या पहिल्या बॉल वरती थोडासा आखूड टप्प्याचा बॉल. एक्स्ट्रा एलिव्हेशन सुद्धा मिळालं. ची गरज अजूनही आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला फ्लायटेड बॉल. खेचलं होतं बॅटरला पुढे स्टेप आउट करण्यासाठी, आणि याचीच अर्थातच ग्वाही आपण पाहिली. मायक्रोफोनवरून आपण सातत्याने उल्लेख केला की फिरकीचा जादूगर म्हणून सुद्धा रितेशची ओळख आहे. यावेळेस मात्र आपण पाहिलं थोडंसं मजबूर केलं बॅटरला स्टेप आउट करून खेळण्यासाठी. वियंग पॅकर माझगाव कर्णधार आपण रेडी राहायचं टॉससाठी. दीपकला इंट्रोड्यूस केलं गेलं. व्हेरी फर्स्ट बॉल सिंगलने. चित्र काही जास्त बदलणार नाहीये. 3 बॉलचा खेळ बाकी अजूनही. धावफलकावरती धावा आहेत 19. इथे मात्र नो बॉल जरी असला तरी जावा लागणार आहे बॅक टू द पवेलियन. बॉल सुद्धा काउंट होतोय. 20 ऑन द स्कोर कार्ड. 34 धावांचा पाठलाग करायचा होता. प्रणीतचं पहिलं षटक पूर्णपणे मार्च मध्ये अर्थातच दीक्षित रॉयल चेंबूर संघाला दूरपर्यंत घेऊन गेलाय. कारण पहिल्या षटकामध्ये जर 7-8 धावा पास झाल्या असतं तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. परंतु प्रणीतने खूप चांगली गोलंदाजी केली.
अजून एक डॉट बॉल, शेवटचा अंतिम बॉल या मॅच मधला. मात्र मॅच समाप्त होते. चला हार्डलक वियंग पॅकर माझगाव रेडी राहायचंय. मॅन ऑफ द मॅच नंतर मंडल उपाध्यक्ष आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय धवलजी दर्जी सर युवा मोर्चा उपाध्यक्ष. या दोघांचं करूया आपण वेलकम आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला मॅन ऑफ द मॅच. भरपूर ऑप्शन्स होते परंतु आपण ठरवतोय या क्रीडा नगरीवरती अर्थातच पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या तर ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तिथूनच मॅच पूर्णपणे टेबल टर्न झाली आहे. वियंग पॅकर माझगाव लगेचच कर्णधाराला आपण पाठवायचे पुढे आणि त्यासोबतच मी घनश्यामला सुद्धा विनंती केली. घनश्याम आपण सुद्धा जॉईन व्हा. टॉस आपण पाहतोय. एका बाजूला घनश्याम आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय ओमकार. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम साठी ओपन लॉट मधला. चेक आपण पाहतो टॉस जिंकला दीक्षित 11. लाईन्समॅन कुठेही असतील प्लीज थोडंसं आपण लाईनचं काम करून घ्यायचंय. लाईन्समॅन कुठेही असतील आपले नन्हे मुन्ने प्लीज आपण त्या लाईनीचं काम करायचंय. नो ची लाईन आणि अर्थातच क्रीज थोडंसं आपण आखून घ्यायची आहे.
चला बॅटर लगेचच दाखल व्हा. एका बाजूला वियंग पॅकर माझगाव आणि त्यांचे विपक्ष दीक्षित 11 रॉयल चेंबूर आपण पाहणार आहोत. अजून एक महत्वाची मॅच